पाचलिंगे गावात असलेले हे श्री पाचलिंगेश्वर मंदिर, मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या बाजूला 4 शिवमुख असं मिळून हे पाचलिंगेश्वर मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे। अतिशय सुंदर असे हे मंदिर आणि या मंदिराच्या मागे एका छोट्याशा टेकडीवरून सर्वत्र आपण छान हिरवाई बघू शकतो। कोणत्याही ऋतूमध्ये आल्यास या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचे भरपूर आवाज येतात। आपण हा जो मागे परिसर बघत आहात हा पुरंदरची पर्वतरांग आहे। मागे पुरंदर गड आहे। श्री पाचलिंगेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे। येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो। पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना खेड-शिवापूरचा टोल नाका ओलांडल्यानंतर आपल्याला डावीकडे एक वळण येते। हा पुण्याहून रस्ता येतो आहे आणि हा समोर साताऱ्याकडे चाललेला आहे। इथे किकवी गावाचा फाटा येतो, सर्व्हिस रोड। डावीकडे हॉटेल तिरंगा आहे आणि डावीकडेच राजगड ज्ञानपीठाचं टेक कॉलेज आहे। हा रस्ता लक्षात ठेवा, कुठून टर्न घ्यायचं, सर्व्हिस रोडला यायचं, किकवी फाटा ते ताऊजी हॉटेल आहे आणि हॉटेल तिरंगा इथे कृषी उत्पन्न बाजार समितीची कमान आहे। इथून हा सर्व्हिस रोड, इथून पुढे सातारा आहे। इथून आपल्याला डावीकडे जायचं आहे। इथे थोडं किकवी फाट्या पुढे आल्यानंतर इथे आपल्याला हा बघा दिसेल रस्ता, ही खूण लक्षात ठेवा। हा फाटा आहे, इथे बोर्ड सुद्धा आहे किकवीचा आणि पाचलिंगेचा। हा पुण्याहून आलेला रस्ता आहे। इथून आत गेल्यानंतर अतिशय सुंदर रस्त्याने आपण या मंदिरापर्यंत जाऊ शकतो। जाताना वाटेत एक छोटा घाट लागतो। हे घाट संपल्याबरोबर पाचलिंगे गाव येते आणि या पाचलिंगे गावातच आपल्याला पाचलिंगेश्वराचं मंदिर दिसते। या ठिकाणी हे मंदिर आहे बघा समोर। पार्किंगची मात्र अडचण आहे। पार्किंग जर मोठी गाडी असेल तर लावायला जागा नाहीये, कुठेतरी बाजूला रस्ते अशा पद्धतीने लावावी लागते गाडी, पण कार आणि बाईक थेट मंदिरापर्यंत येतात। डावीकडे हे जे दिसतंय हे मारुती मंदिर आहे आणि इथून वर हे जे आहे हे पाचलिंगेश्वराचं शिव मंदिर आहे।
मंदिराजवळ कोणतेही दुकान, कोणतीही गडबड गोंधळ नाही. याच गुहेमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा ठेवलेली दिसून येते. अतिशय सुंदर आणि स्वच्छ हे मंदिर, आपण अवश्य भेट द्या. मंदिरात दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागे या छोट्या टेकडीवर यायला जरूर प्रयत्न करा. छोटीशीच टेकडी, 2 मिनिटात आपण जातो. जर सोबत डबे आणले असतील तर ते खाण्याचा इथं आनंद एक वेगळाच आहे. समोर हा पुरंदरगडाची पर्वतरांग दिसत आहे. पूर्ण वेळ गृहीत धरून आपल्याला मंदिरात अर्धा पाऊण तास आणि वर थांबायला अर्धा पाऊण तास असे 1 ते 2 तास पुरेसे आहेत. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा परतीच्या वाटेवर जाताना कोणत्याही ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घ्यावा असं निवांत आणि पुण्याच्या जवळच असलेले हे श्री पाचलिंगेश्वर मंदिर.